नमस्कार दिव्यांग बांधवांनो. दिव्यांग बांधवांचे काय झालेलं आहे की बऱ्याच संघटना वेगवेगळं काम करत आहेत. याच्यामुळे दिव्यांगांना जो अधिकार मिळाला पाहिजे, जे फायदे मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत. अगोदर मी ज्यावेळेस दिव्यांग संघटनेत काम करत होतो त्यावेळेस एक फोन केला की दिव्यांगाचं कुठलंही काम असो, ते बँक लोनचं असो, दिव्यांग दाखल्याचं असो किंवा दिव्यांगाची इतर कुठल्याही समस्या असो, एका फोनवर काम व्हायचं. पण आता काय झालंय, आपण स्थानिक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असो किंवा तालुक्याच्या ठिकाणी असो, प्रत्येक ठिकाणी एक एक दिव्यांगांची वेगवेगळी संघटना झालेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेत वेगवेगळे सदस्य काम करतायत, पण सर्वांना एकत्र बांधणारा असा कुठलाही नेता सध्या राहिलेला नाहीये महाराष्ट्रात. अगोदर दिव्यांगांचं काय व्हायचं की दिव्यांगांचं काम करण्यासाठी एक टीम राहायची, टीम मदत करायची, पूर्ण सपोर्ट करायची. पण आता तसं काहीच राहिलेलं नाहीये. आता काय होतंय, एक मुख्यमंत्र्याच्या जवळचा माणूस आहे, मुख्यमंत्र्याला गावाचा माणूस आहे, माननीय फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्या गावातील एक व्यक्ती आहे, तो दिव्यांग आहे, दिव्यांगासाठी खूप छान काम करतायत. पण एक गोष्ट चुकते, तुम्ही निवेदन द्यायची गरज नाही. तुम्ही काय करतायत, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन निवेदन द्यायची. तुम्ही जर मुख्यमंत्र्याच्या एवढे जवळचे आहात, तुम्ही जर भाजपचे कार्यकर्ते आहात, तर तुम्हाला निवेदन द्यायची गरजच नाही. तुम्ही दोन्ही ठिकाणी सत्तेत आहात, राज्यात सुद्धा आणि केंद्रात सुद्धा. तुम्ही निवेदनाचं नाटक का करतायत मला हेच समजत नाही. दिव्यांग बांधवाला वेठीस धरतायत. तुम्हाला तुमची संघटना वाढवायची खूप चांगली गोष्ट आहे, पण सरकारमध्ये राहून तुम्ही हे काम नाही करू शकत. तुम्हाला सरकारकडून ते ऑर्डर काढावं लागतात. फक्त दिव्यांगाला दाखवायचं की आम्ही निवेदन देतो, आम्ही अर्ज देतो. तुमच्या निवेदनाने काहीच होणार नाहीये. तुम्ही पूर्ण दिव्यांगांना सोबत घ्या. तुम्ही काय करतायत, तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन निवेदन देतात, खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही जर मुख्यमंत्र्यांच्या कानावर एक छोटीशी गोष्टही टाकली तर त्या गोष्टीचं ऑर्डरमध्ये रूपांतर होऊ शकते. तुम्ही एवढे जवळचे आहात मुख्यमंत्र्यांच्या, तुम्ही ऑर्डर काढा, दिव्यांगांचे फायदे करून द्या. अजून आपलं काय झालंय, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी संघटना काम करत आहे. कोकणात वेगळी संघटना आहे, विदर्भात वेगळी आहे, मराठवाड्यात वेगळी आहे. यांनी काय होतंय की दिव्यांगांना कुठल्याच संघटना, एक प्रॉपर संघटना नाहीये की जी पूर्ण दिव्यांगाला मदत करू शकते. त्याच्यामुळे दिव्यांगांचे कुठलेच काम होत नाहीत. आता एक कर्ज प्रकरण पाहिलं मी, एक आपले दिव्यांग बांधव आहेत आमच्या गावातील, ते बँकेत गेले, बँकेवाल्यांनी त्यांना उभंही नाही केलं की बा तुम्हाला लोन केस द्यायची कशी. मी पहिलेही सांगितलेलं आहे की दिव्यांगांना बँक लवकर लोन देत नाही, तरी पण आपले दिव्यांग बांधवांना अशी एवढी तकलीफ होते की त्यांची लोन लवकर पास होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांना एक सोबत यायचंय, एकाच छताखाली यायचंय. तुम्ही ठरवा की आपल्याला काय करायचंय नक्की, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन काम जर केलं तर सर्व दिव्यांगांना फायदा नक्की होऊ शकतो. कारण की आता आपण पाहत आहात, दिव्यांगांना रेशन कार्डचा शासनाचा जी आर आहे. आपण जर रेशन कार्ड घ्यायला गेलो तर आपल्याला रेशनवाले अक्षरशः हाकलून लावतात की तुम्हाला कोणत्या बेसवर रेशन कार्ड द्यायचं, असा जी आर आहे, तसा जी आर आहे, आपल्यालाच ज्ञान शिकवतात व आपल्या दिव्यांग बांधवांच्या याच्यात नुकसान होते. त्याच्यानंतर दुसरी एक अशी समस्या आहे की जे टेम्पररी दिव्यांग होते त्यांचे मानधन शासनाने बंद केलेले आहे. याच्यावर कुठेतरी उपाय निघायला पाहिजे. याच्यावर कुठेतरी शासन दरबारी या गोष्टीचा पाठपुरावा व्हायला पाहिजे. तसेच अजून काही दिव्यांग बांधवांचे अगोदर दिव्यांग प्रमाणपत्र 70-80% होते, पण आता पुन्हा जे पडताळणी असते त्या पडताळणीमध्ये त्यांचे दाखले 30% कमी केलेले आहेत. याच्यामध्ये त्या दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा कुठलाही लाभ मिळणार नाही हे आपल्याला समजत आहे. याचाही कुठेतरी पाठपुरावा केला पाहिजे. याच्याकरता सर्व दिव्यांग बांधवांनी एक होणे, एका संघटनेखाली काम करणे. तुम्ही म्हणसाल त्या संघटनेत आम्ही काम करू, पण पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच संघटना असायला हवी. राजकीय फायद्यासाठी कुठलीच संघटना नको. माझ्या मते राजकीय फायद्यासाठी कुठलीच संघटना नको की तुम्हाला आमदार खासदार व्हायचंय म्हणून तुम्ही संघटना काढतायत, तुम्ही संघटना चालवतायत, ही गोष्टच नकोय. दिव्यांगांसाठी सेवा म्हणून जे काम करतील अशी एखादी संघटना सांगा की आपण त्या संघटनेचं काम करू शकलो पाहिजे. की फक्त ते संघटनेने दिव्यांगांचं काम केलं पाहिजे, त्या संघटनेला कुठलाही पैसा कमवण्याचा उद्देश नसला पाहिजे किंवा त्यांना आमदार खासदार होण्याचा, राजकीय योजनेचा लाभ घ्यायचा, राजकीय पदाचा लाभ मिळण्यासाठी संघटना काम करत असेल तर त्या संघटनेत आपण काम करणार नाही किंवा आपले दिव्यांग बांधव पण या गोष्टीसाठी इच्छुक नाहीत. पण दिव्यांगासाठी काम करत असल्यास आपण नक्की सर्व दिव्यांग बांधव एकत्र येऊ. तर मित्रांनो, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की आपण अशी एखादी संघटना हवी आहे का महाराष्ट्राला. अजून काही अडचण आल्यास नक्की कमेंट करावी. धन्यवाद दिव्यांग बांधवांनो.